नमस्कार. या व्हिडिओचं शीर्षक आपल्याला थोडंसं बुचकळ्यात टाकेल. ड्रग्स ते पॉलिटिक्स वाया शेतकरी कायदे. आता हा पॉलिटिक्स हा जो शब्द आहे ना, म्हणजे ड्रग्स आपल्याला समजू शकतं, शेतकरी कायदे आपल्याला समजू शकतं, आणि त्यातला पॉलिटिक्स हा जो शेवटचा शब्द आहे, जिथे अंतिमतः आपण पोहोचणार आहोत, तो शब्द भयंकर आहे. अचानक नरेंद्र मोदींनी शेतकरी कायदे वापस घेण्याची घोषणा केली. नरेंद्र मोदी आपल्या प्रत्येक मुद्द्यावरती ठाम असतात. म्हणजे ज्यांनी नोटांचं बंद करण्याची घोषणा केली आणि ती वापस घेतली नाही, नरेंद्र मोदींनी 370 कलम रद्द करण्याची घोषणा केली, ती वापस घेतली नाही. नरेंद्र मोदींनी जम्मू काश्मीरचं विभाजन करून त्यांना केंद्रशासित प्रदेशांचा दर्जा दिला, तोही वापस घेतला नाही. CAA NRC सारखे कायदे लागू केले, तेही वापस घेतले नाहीत. अगदी शाहीनबाग सारखं आंदोलन अनेक दिवस चाललं, तरीही मोदी बदले नाही. पण शेतकरी कायद्यांच्या विषयात मोदींनी घेतलेली माघार ही जशी आश्चर्यकारक आपल्याला वाटते, मोदी विरोधकांनाही आश्चर्यकारक वाटते, तशी सगळ्यात जास्त आश्चर्यकारक मोदी समर्थकांना वाटते. मी याच्या आधीही नरेंद्र मोदींची म्हणजे पंतप्रधानांची ही कृती राजकीय मूळ असल्याचं स्पष्टपणे सांगितलं होतं. आता ही राजकीय मूळ काय असू शकते याचा अंदाज आपल्याला घ्यावा लागेल. आता हे सगळ्या ज्या वेगवेगळ्या घटना घडत गेलेल्या आहेत, म्हणजे 1, 2, 3, 4 अशा सगळ्या घटनांना एका माळेत जर आपण गुंफत गेलो तर मोदींच्या या कृतीचा अर्थ लावता येणं स्वाभाविक, सहज शक्य आहे. पहिला प्रश्न आपल्या मनामध्ये येतो, मोदी कमजोर झालेत का? मोदी नमलेत का? मोदी बदलेत का? की मोदींनी आणलेले कृषी कायदे हे अनावश्यक आणि चुकीचे होते? काय होतं? प्रश्न अनेक आहेत. अनावश्यक आणि चुकीचे नव्हते असं मोदी समर्थकांना वाटतं, तर मोदी विरोधकांना हे कायदे चुकीचेच होते असं वाटतं. याआधी देखील वारंवार आम्ही सांगितलं आहे की पंजाब मधल्या अडत्यांच्या हिताच्या रक्षणाला इथे बाधा पोचत होती, म्हणून पंजाब मधल्या अडत्यांचा याविषयीचा विरोध होता. हरियाणा, पंजाब आणि पश्चिमी उत्तर प्रदेश या भागातून याला अधिकाधिक विरोध होत होता. तरीही मोदींनी हे कायदे पुढे रेटून नेले, पण शेवटी मोदींनी माघार घेतली. आता ही माघार घेण्यापूर्वी काय काय घडत होतं, म्हणजे मोदी फसलेत, अडकलेत, शरणागत झालेत का, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लक्षात येईल. मी तुम्हाला काही बातम्या दाखवणार आहे. 31 ऑक्टोबरला या किसान नेते राकेश टिकैत यांनी एक धमकी केंद्र सरकारला दिलेली होती. बातमी तुम्ही बघा. ज्या बातमीत राकेश टिकैत असं म्हणतात, ही बातमी NDTVची पण आहे, आणखी बऱ्याच लोकांनी ती बातमी प्रकाशित केलेली आहे, की जर मोदींनी आंदोलक शेतकऱ्यांना हाकलून लावलं, तिथून काढून टाकलं, तर आंदोलक शेतकरी हे सरकारी कार्यालयांचा ताबा घेतील आणि तिथे गल्लामंडी सुरू करतील. देशातल्या सरकारी कार्यालयांचा ताबा घेऊन आंदोलन करण्याची धमकी राकेश टिकैत देत होते, आणि अशा स्वरूपाची कृती ही एकूणच व्यवस्थेला त्रासदायक ठरली असते. भाजप शासित नसलेल्या अनेक राज्यामध्ये या आंदोलनाला बळ मिळण्याची शक्यता होती, आणि ती राज्य सरकार याला केंद्र सरकारला जबाबदार ठरवू शकली असती. मोदी द्वेषानं पछाडलेल्या महाराष्ट्रात, जिथे शरद पवारांच्या सारखा नेता आहे, जिथे संजय राऊतांच्या सारखा त्यांचा प्रवक्ता आहे जो शिवसेनेचा म्हणवून घेतो, पंजाब सारखं राज्य आहे जे आता काँग्रेसनी आपल्या बावल्याच्या हातामध्ये दिलेलं आहे, पश्चिम बंगाल सारखं राज्य आहे जे मोदींना टोकाचा विरोध करण्यासाठी असूसलेलं आहे, छत्तीसगड सारखं राज्य आहे, केरळ सारखं राज्य आहे, तामिळनाडू सारखं राज्य आहे, ज्या राज्यातून मोदींना विरोध करण्यासाठी हवी ती कृती आंदोलकांना करू दिली गेली असती, आणि ज्याला जबाबदार मोदींना ठरवलं असतं. बरं, अशा आंदोलकाची कोणतीही कृती किती गांभीर्यानं घ्यावी हा प्रश्न देखील तुमच्या मनामध्ये असू शकतो.
मी जरा आणखी काही घटनांवरती तुमचं लक्ष वेधणार आहे. तुम्ही जरा नीट बघा त्या घटना काय आहेत. याच काळामध्ये म्हणजे 2-4 दिवसामध्ये लंडनमध्ये एक मोठी गोष्ट घडत होती आणि ती होती खलिस्तानसाठी मतदान करणाऱ्या सिखांची संख्या लंडनमध्ये वाढत चाललेली होती. पहिल्या टप्प्यात 30,000 बातमीत तुम्ही बघताय आणि दुसऱ्या टप्प्यात 10,000 तीही बातमीत तुम्ही बघताय. अशा 40,000 शीख बांधवांनी खलिस्तानच्यासाठी तिथे मतदान केलेलं होतं. आंतरराष्ट्रीय स्तरावर खलिस्तानची मागणी करत तिथे मतदान घेण्याची पद्धत सुरू झालेली होती आणि हे जरा जास्तच वाढलेलं होतं. याच काळामध्ये आणखी एक घटना घडत होती, ती बातमी देखील तुम्ही बघताय. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका म्हणजे अमेरिकेनं एक इशारा भारतीय पर्यटकांना दिलेला होता की भारतामध्ये कोणत्याही क्षणी छोट्याशा सूचनेवर किंवा सूचना न देता एखादा अतिरेकी हल्ला होऊ शकतो. म्हणजे अतिरेकी हल्ल्याची तयारी देखील सुरू होती. सरकारी कार्यालय ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू झालेली होती. आंतरराष्ट्रीय पातळीवर खलिस्तानचा दबाव वाढवण्याची प्रक्रिया सुरू झालेली होती. आणि याच काळात आणखी एक गोष्ट घडली होती की काँग्रेसनं पंजाबमधलं आपलं नेतृत्व बदललेलं होतं. उडता पंजाब तुम्ही जाणताच. पंजाबमध्ये ड्रग्सचा खूप मोठ्या प्रमाणावर सुळसुळाट झालेला होता आणि ड्रग्सचा अजूनही तिथे प्रभाव जाणवतोय. अशा स्थितीमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंगांनी भाजपसोबत असलेल्या अकाली दलाची सत्ता घालवून तिथे सत्तेत अमरिंदर सिंग आलेले होते. काँग्रेसची सत्ता आलेली होती. पण अमरिंदर सिंगांचं व्यवस्थित रिपोर्टिंग केंद्र सरकारला सुरू होतं. इथे ड्रग्सची काय स्थिती आहे, कुठल्या कुठल्या स्वरूपाच्या गोष्टी चाललेल्या आहेत, ड्रग्समध्ये काय घडणार आहे, याबाबतची सगळी माहिती मुख्यमंत्री म्हणून अमरिंदर सिंग देशाच्या पंतप्रधानांना आणि देशाच्या गृहमंत्र्यांना देत होते. त्यांच्या मोदींसोबतच्या 4 बैठका झालेल्या आहेत. अमित शहा सोबतच्या 6 बैठका झालेल्या आहेत आणि या बैठकातून मिळणारी माहिती धक्कादायक होती. या कृषी आंदोलनाच्या आडून ड्रग्सच्या धंद्यासाठी अशा स्वरूपाच्या गोष्टी घडवल्या जाणार होत्या, त्याची पद्धत देखील आखली जात होती आणि हे भारतीय व्यवस्थेसाठी खूपच त्रासदायक ठरलं असतं. अमरिंदर सिंग ही सगळी माहिती पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना देत आहेत हे काँग्रेसला रुचणार नव्हतं. म्हणून नवज्योत सिंग सिद्धू सारख्या पाकिस्तानी पंतप्रधानाला मित्र मानणाऱ्या, पाकिस्तानला चांगलं समजणाऱ्या, इम्रान खानला एक चांगला माणूस म्हणणाऱ्या आणि भारतीय पंतप्रधानांवर टीका करणाऱ्या नवज्योत सिंग सिद्धू सारख्या तद्दन भंपक आणि फालतू माणसावर विश्वास ठेवून किंवा त्याला पुढे करून अमरिंदर सिंगाला सत्तेतून खाली खेचण्यात आलं आणि आपल्या प्याद्याच्या हाती सत्ता देण्यात आली. अमरिंदर सिंगचा सल्लागार हा खलिस्तानवाद्यांच्या मागे उभा होता हे देखील विसरून चालणार नाही. याबाबतचा आपण एक व्हिडिओ ऑलरेडी केलेला आहे. त्यातली काही छायाचित्र देखील मी तुम्हाला दाखवतोय, ती बघा. आता यात तुमच्या लक्षात येईल की हाच तो व्यक्ती आहे जो नवज्योत सिंग सिद्धूचा सल्लागार होता आणि त्याने खलिस्तानच्या समर्थनामध्ये काँग्रेसच्या विरोधातल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. आता तुमच्या एक 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 कडी लक्षात येते. आंतरराष्ट्रीय स्तरावरती म्हणजे लंडन सारख्या शहरामध्ये खलिस्तानसाठी आंदोलन पुकारलं जात आहे. त्याच वेळी इथे टीके आहेत. सरकारी कार्यालयाचा ताबा घेण्याची भाषा करतायत. याच वेळी अमेरिका भारतावर एखादा हल्ला होऊ शकतो अशी भीती व्यक्त करते आहे. आणि पंजाबमध्ये केंद्राशी समन्वय असलेला मुख्यमंत्री हटवला जातो आहे. ड्रग्सचा व्यवहार, कृषी कायद्याचं निमित्त आणि राजकारण अशी याची सूत्रबद्ध पद्धत होती. आता या सगळ्या पद्धतीला थांबवण्यासाठी एका महत्त्वाच्या निर्णयाची आवश्यकता होती. ते म्हणजे या निमित्ताने आंदोलकांना पेटवून, आंदोलक मंडळींना पेटवून, एखाद्या विषयावर भडकावून जनमत तयार करून सरकारच्या देशाच्या विरोधात फितवण्याची प्रक्रिया आणि त्यातून खलिस्तानच्या मागणीला वाढत चालणारा पाठिंबा म्हणजे ड्रग्सवाल्यांचा हेतू तो ॲड करायचा, केंद्र सरकार विरोधातली मंडळी ॲड करायची, कृषी कायद्याला विरोध करणारी अडते बिडते ॲड करायचे आणि या सगळ्यांच्या पैशावरती शेतकऱ्यांना बहकवायचं आणि मग एक वेगळाच देशविरोधी अजेंडा चालवायचा. ही गोष्ट नरेंद्र मोदी, अमित शहा, अजित डोवाल
यांच्या लक्षात नक्कीच आलेली असणार. मग या सगळ्याचं उत्तर काय असेल, तर सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे ती म्हणजे याचा मूळ असलेला कृषी कायदा थांबवणे. कारण तो थांबवल्याबरोबर याबाबत सहभागी होणारे राजकीय पक्ष, सामान्य शेतकरी यांचा यातला इंटरेस्ट संपून जाईल. म्हणून मोदींचं ते वाक्य पुन्हा नीट आठवा. मोदी म्हणाले होते, शेतकऱ्यांसाठी केलं आहे, देशासाठी वापस घेतो आहे. कायदा शेतकऱ्यांसाठी होता, शेतकऱ्याच्या भल्यासाठी होता, पण ज्यांचं बुरं होणार आहे ती सगळी वेगवेगळ्या हेतूंनी प्रेरित झालेली मंडळी एकत्र येऊन याचा उपयोग देशविघातक कृत्यासाठी करण्याची दाट शक्यता होती. आणि याच शक्यतेतून मोदींनी हे कायदे वापस घेतलेले आहेत. मोदींनी हे कायदे वापस घेताना आम्ही हा शब्द वापरला आहे. पंतप्रधान म्हणजे मंत्रिमंडळ आणि मंत्रिमंडळ म्हणजे पंतप्रधान असं असतं. पंतप्रधान हा सामूहिकरित्या जबाबदार असतो, त्यामुळे आम्ही हा शब्द वापरलाय. ती प्रक्रिया सुरू केलेली आहे. पण हा कायदा वापस घेतला नसता तर याच्या आडून अनेकांना आपले हेतू साध्य करता आले असते. म्हणूनच हे कायदे वापस घेण्याची घोषणा नरेंद्र मोदींनी केली असावी. मी राजकीय यासाठी म्हणालो की आता अनेक राजकीय पक्षांचा भाजपसोबत येण्याचा मार्ग देखील मोकळा झाला आहे. अगदी RLD सारखा पक्ष भाजपसोबत येऊ शकतो, ज्याचा फायदा भाजपला उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा या राज्यामध्ये होऊ शकतो. त्यासोबत कॅप्टन अमरिंदर सिंग देखील खुलेपणाने भाजपच्या सोबत येऊ शकतात, किंवा अमरिंदर सिंगला आता भाजप पाठिंबा देऊ शकतं. आणि अमरिंदर सिंगला पाठिंबा म्हणजे पंजाब सुरक्षित करण्याचा सगळा प्रकार होऊ शकेल. तिथे भाजपचं बळ नाही आहे हे लक्षात घ्यावं लागेल. जिथे आपलं बळ नसतं तिथे दुसऱ्याला पाठिंबा देऊन त्याला बळ देण्याचं काम करावं लागतं. आणि हीच रणनीती भाजप आखते आहे. म्हणूनच हा निर्णय राजकीय होता. या मुद्द्यावर मी पुन्हा एकदा ठाम आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.